खूप इझिली बनणारी मसालावाली भेंडी बनवतो. एकदम सिंपल रेसिपी असणार. डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. सुरुवातीला भेंडीला असं कट करून घेतलं, स्वच्छ धुवून कट करून त्याच्यावरती थोडा बेसन, खडे मसाला पावडर, हळद आणि आपल्याला लाल तिखट ॲड करायचा किंवा आगरी मसाला. तो सगळा मिक्स करून घ्यायचा आणि साईडला ठेवा. आपल्याला यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि मग यूज करणार. इथे दही घेतली अर्धी वाटी, ज्यामध्ये सेम मसाले टाकतो. त्यांची डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतो. तुम्ही चेक करा, पूर्ण रेसिपी दिली आहे. हे सगळं मिक्स करून घेतोय आणि हा दहीवाला मसाला साईडला ठेवतोय. गरम पॅनमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला आणि ते जे भेंडी होते मसाला आपण कोट केलेले ते मस्त फ्राय करून घ्या, शॅलो फ्राय करून घ्या, सॉफ्ट करून घ्या, शिजून घ्या. ॲटलीस्ट 60% शिजले पाहिजेत. त्याच पॅनमध्ये आपल्याला परत तेल टाकायचं, जिरा टाकायचा आहे, मग चॉप केलेला कांदा टाकायचा आहे. मस्त मिक्स करून घ्या, कांद्याला मस्त ट्रान्सपरंट करून घ्या, सॉफ्ट करून घ्या. याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे चॉप केलेली मिरची, कोथिंबीर, अद्रक थोडीशी टेचून घेतली, ती याच्यामध्ये मिक्स करून घेतोय. देन याच्यामध्ये आपल्याला टाकायची टोमॅटोची प्युरी. आता इथे टोमॅटो पण आहे, दही पण आहे, थोडी आंबट होऊ शकते, तर तुम्ही ते ॲडजस्ट करा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून मस्त मसाला शिजवून घेतोय. हा दहीवाला मसाला याच्यामध्ये ॲड करतोय, तो पण मिक्स करून घेतोय. हा दहीवाला मसाला मिक्स झाल्यानंतर प्रॉपर शिजवून घ्या. त्याला एकदम असं कलर येऊ द्या, तेल येऊ द्या वरती आणि देन आपल्या याच्यामध्ये ती भेंडी ॲड करायची. मित्रांनो, या मसाल्यामध्ये जेव्हा भेंडी ॲड करू तेव्हा ती ऑलरेडी शिजलेली असली पाहिजे, नाही तर मग गडबड होईल. फक्त याच्यामध्ये झाकण ठेवून जेव्हा आपण मस्त शिजवू तेव्हा ती ऑलमोस्ट शिजल्यासारखी झाली पाहिजे, म्हणजे शेवटच्या टप्प्याला आली पाहिजे. अशा प्रकारे आपली मसालावाली भेंडी तयार आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता.